यवतमाळ जिल्ह्यामध्ये सन 2023 मध्ये आज पावतो 78 खुनांच्या घटनांमधील जवळपास एकूण 217 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यात साधारण मागील 10 वर्षापासून सरासरी 75 खुनांच्या घटनांची नोंद होत आलेली आहे। चालू वर्षामध्ये 13 दरोडा या सदराखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 100% गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। जबरी चोरीच्या 89 घटना झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये 69 घटना या उघडकीस आणलेल्या आहेत। साधारण 80% हे प्रमाण आहे। महिला संदर्भाचे एकूण यावर्षी 148 गुन्हे घडलेले असून त्यातील 147 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याचबरोबर NDPS या कायद्याअंतर्गत जिल्ह्याने यावर्षी प्रभावी कारवाई केलेली असून 74 गुन्हे दाखल केलेले आहेत। शस्त्र अधिनियम म्हणजेच आर्म्स ॲक्ट याचे एकूण 114 गुन्हे यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी दाखल झालेले आहेत। त्यातले 325 आर्म्स ॲक्ट या कायद्याखाली 19 गुन्ह्यांमध्ये 18 पिस्टल व 20 जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेले आहेत। तसेच तलवार, चाकू, सुरी जप्तीचे 95 गुन्ह्यांमध्ये 112 हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर कलम 55 अंतर्गत 5 टोळ्यांमध्ये 15 आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे। कलम 56 अंतर्गत 14 आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे। MPDAच्या एकूण 24 केसेस या जिल्ह्यात यावर्षी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर MCOCA म्हणजे मोक्का अंतर्गत 4 टोळ्यांची कारवाई करण्यात आलेली आहे।